सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य बंजारा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य बंजारा मेळावा ठाण्यामध्ये सेवा फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित करण्यात आलेला आहे। तर हा बंजारा भवनासाठी 5000 चौरस फूट एवढी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे। आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये बंजारा समाज भवनासाठी जागा देणार असल्यामुळे त्यांचा देखील या ठिकाणी जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेअंतर्गत सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आली। सदर मेळावा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वामध्ये पार पडणार आहे। ठाणे शहर व जिल्ह्यात बंजारा समाज बहुसंख्य आहे, तर समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनाने हा मेळावा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या ठिकाणी सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्धी प्रमुख मिथुन राठोड आणि संयोजक अनिल राठोड यांनी केलं आहे। मॅडम, ठाण्यामध्ये बहुसंख्येने बंजारा समाज वास्तव्य करतोय। ह्या बंजारा समाजाच्या काही समस्या आहेत, ह्या समस्याचं निराकरण माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून व्हावा। आणि दुसरी गोष्ट आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई बेलापूर येथे बंजारा समाज भवनासाठी 5000 स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानिमित्त आम्ही मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार आणि प्रताप सरनाईक जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी आम्हाला समाज भवनासाठी जागा देणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते घोषणा देखील करणार आहेत। त्यांचाही नागरी सत्कार आहे। या नागरी सत्कारासाठी संपूर्ण ठाणे परिसरामधील बंजारा समाज उपस्थित असणार आहे आणि हा नागरी सत्कार आणि प्लस काही मागण्या आहेत त्याकरिता हा बंजारा मेळावा आयोजित करण्यात येणार। हा कार्यक्रम रविवार 29 सप्टेंबर 2024 या रोजी ठाण्यातील घोडबंदर रोड MMK हॉल आर मॉल जवळील MMK हॉल येथे दुपारी 3 ते 6चा टायमिंग आहे। यावेळेस तो मेळावा पार पडणार आहे।